तर मंडळी, ज्यावेळी आपण कुठून तरी कामावरून येतो ना, तेव्हा आपल्याला कम्फर्टेबल असणारी कपडे घातली ना, मग आपली पुढची सगळी कामं अगदी सुरळीत होतात. त्यात आज काय झालं होतं, आमच्या यांनी कुठून तरी हा आळूच्या पानांचा वाणवळ आणला होता आणि हे म्हणाले की जसं आपण आपल्या घरी करतो ना वड्या, म्हणजे गावाकडं, तशा कर, अगदी फ्राय करून. मी म्हटलं ठीक आहे. मग सगळी पानं स्वच्छ धुवून घेतली. बेसनामध्ये मग मिरचीचा ठेचा टाकला, हळद टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं, खूप सारी कोथिंबीर टाकली, थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर अशी पेस्ट करून घेतली. पानं पलटी केली, त्याच्यावरती बेसन लावून घेतलं, दुसरंही पान पलटी करून त्याच्यावरती बेसन लावून घेतलं, फोल्ड करून घेतल्या आणि चाळणीला थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये वड्या ठेवून दिल्या. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम केलं आणि वड्या उकडायला ठेवल्या. आता वड्या छान अशा शिजल्यानंतर मग त्याचे असे काप केले. पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, खोबऱ्या लसणाचा कूट टाकला, आपले मसाले असतात ते टाकले, मग सगळ्या वड्या त्याच्यामध्ये टाकल्या, चवीपुरतं मीठ, शेंगदाण्याचा कूट टाकला आणि छान 15-20 मिनटं कमी गॅसवरती हे वाफवून घेतलं. ही वड्यांची फ्राय ना एक नंबर लागते, अगदी भात